आजचा अर्थसंकल्प म्हणजे भुजबळांची पहिली प्रतिक्रिया समोर. नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन काय विशेष. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता त्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना अर्थसंकल्पाचं कौतुक केलं आहे. आजच्या अर्थसंकल्पावर टीका करण्यासारखं काही नाही. यातून शिक्षण, पर्यटन, दळणवळण यासह अनेक गोष्टीत सुधारणा करण्यावर फोकस करण्यात आल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. नेमकं काय म्हणाले भुजबळ? आजच्या अर्थसंकल्पावर टीका करण्यासारखं काही नाही. यातून शिक्षण, पर्यटन, दळणवळण यासह अनेक गोष्टीत सुधारणा करण्यावर फोकस करण्यात आला आहे. कॉर्पोरेट टॅक्ससुद्धा खाली आणण्यात आला आहे. नवीन विमानांची देखील ऑर्डर देण्यात आली आहे. मत्स्य विभागाला देखील मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. संरक्षण विभागाकडे देखील दुर्लक्ष करण्यात आलेलं नाही. गरिबांना मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय झाला आहे. राज्यांना बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय चांगला असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले की प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज होणार आहे. इलेक्ट्रिक वाहन वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. आपल्याकडे पर्यटन स्थळ आहेत, पण आपण ब्रँडिंग करण्यात कमी पडतो. त्यामुळे यासाठी देखील विशेष निधी देण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी योजना आणण्याचा प्रयत्न या बजेटमधून झाला आहे. प्रत्येक क्षेत्राचा या बजेटमुळे विकास होणार आहे. बजेटला नाव ठेवता येणार नाही. बारकाईने अभ्यास करून आणि सर्वसमावेशक असं हे बजेट असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.